शब्द देवाचा अमूल्य शब्द, सुखवित मनुजा करती मंगल. शब्द देवाचा अमूल्य शब्द, सुखवित मनुजा करती मंगल. होय, शब्द देवाचा हा अमूल्य शब्द आहे. हा क्रियाशील शब्द आहे, सामर्थ्यवान शब्द आहे. त्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एका शब्दाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. एका शब्दाने वादळ शांत झालं. एका शब्दाने लाजरस जिवंत झाला. एका शब्दाने अनेकांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. अनेकांचं जीवन बदलून गेलं. पहा, त्या परमेश्वराच्या शब्दामध्ये किती पॉवर आहे. त्या परमेश्वराच्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आणि शक्ती आहे. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या वचनाची तुलना एका बीशी करत आहे. सीड, बी. जी बी बाहेरून कडक दिसते, परंतु ज्या बीला जेव्हा पाणी मिळते, खत मिळते आणि जेव्हा त्या बीचा संपर्क त्या काळ्या मातीशी येतो, सुपीक मातीशी येतो, तेव्हा बी मधून नवीन जीव बाहेर येतो, ज्याची कोणी कल्पना देखील केली नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराचं वचन देखील तेच आहे. एवढं पॉवरफुल आहे, जे बाहेरून आपला एवढं काही दिसत नाही, बाहेरून आपला कठीण आवरणासारखे दिसते, परंतु त्या वचनामध्ये एका मोठ्या अशा वटवृक्षाला जन्माला घालण्याचे सामर्थ्य आहे. त्या एका शब्दामध्ये संपूर्ण जग निर्माण करण्याची शक्ती आहे. परंतु कधी, जेव्हा त्या शब्दाला खतपाती मिळेल, जेव्हा त्या शब्दाला पाण्याचा संपर्क मिळेल, जेव्हा त्या शब्दाला काळ्या सुपीक जमिनीचा स्पर्श होईल, ती जमीन, ते पाणी, ते खत म्हणजेच मनुष्याचं हृदय, मनुष्याच्या ठायी असलेला विश्वास, मनुष्याच्या ठायी असणारी स्वीकारण्याची क्षमता, यावरती परमेश्वराचं वचनाचं सामर्थ्य अवलंबून असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त पेरणाऱ्यांचं दृष्टांत ते सांगत असताना सांगत आहे, काही बी त्या खडकावरती पडले आणि ते ताबडतोब वरती आले, त्याला मोग फुटले, त्यातून वृक्ष किंवा सॅपलिंग बाहेर आलं, ते वाढत गेलं, परंतु त्याला मूळ नसल्या कारणानं ते करपून जाते. परंतु जे बी चांगल्या जमिनीमध्ये पडते ते मात्र 100 त्यापेक्षा जास्त पीक देते. याचा अर्थ असाच की बी तीच होती, परंतु ज्या संपर्कामध्ये आली ते फार महत्वाचं होतं. जे बी खडकाच्या संपर्कामध्ये आले, त्या बी मधून काहीच निष्पन्न झालं नाही. ते थोडं काळ उगवलं, त्यानंतर ते करपून गेलं, नष्ट झालं. पण ज्या बीला चांगलं ग्राउंड मिळालं, ज्या बीला चांगल्या मातीचा स्पर्श झाला, त्या बी मधून जीव बाहेर आला. परमेश्वराचं वचन तेच आहे. परमेश्वराचं वचन सर्वांसाठी आहे. केवळ आणि केवळ नीतिमान लोकांसाठी नाही, तर पापी लोकांसाठी देखील आहे. परंतु जी व्यक्ती विश्वासाने त्याचा आदर करते, स्वीकारते, त्याच्यावरती मननचिंतन करते, त्याला विश्वासाचं प्रार्थनेचं खतपाणी घालते आणि त्याच्याद्वारे आपलं जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते वचन एका बी प्रमाणे उत्तम असं फळ देत असते, फलद्रुप्त होत असते. आणि म्हणूनच आपली आंतरिक जमीन सुपीक आहे का? आपल्याकडे विश्वासाचे खत पाणी आहे का? आपल्याकडे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे का? जेणेकरून जे परमेश्वराच्या वचनाची बी आहे, त्या बीला आपण नवीन जन्म देऊ शकू. ती जर बी आपल्या जीवनामध्ये क्रियाशील करायची असेल, त्या बीचं सामर्थ्य जर आपलं अनुभवायचं असेल, तर नक्कीच आपलं अंतःकरण त्या सुपीक जमीनप्रमाणे आपण तयार केलं पाहिजे. आपल्या अंतःकरणाची मशागत केली पाहिजे आणि नक्कीच परमेश्वराची बी आपल्या जीवनामध्ये एका वटवृक्षाप्रमाणे वाढत जाणार आहे. आमेन.